नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी एक अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये नवीन पदभरती सुरू झालेली आहे. त्याची प्रशासकीय स्तरावरती काय केलं की हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर किती पदांकरिता ही पदभरती असणार आहे, काय असणार आहे, सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करून द्या. आता तुम्ही जर बघाल तर हे ऑफिशियल वेबसाईट आहे आपले वन विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या. आता मी वनसेवकसाठी जी ही आहे ती तुम्हाला दाखवेल. बघा हे पत्र आहे, तुम्ही बघू शकता. हे 5 डिसेंबर 2024चं पत्र आहे. हे 2 दिवसापूर्वीचंच हे पत्र तुम्हाला बघू शकता. हे आता हे ईमेलद्वारे पत्र पाठवलेलं आहे. कोणासाठी? प्रत्येक याच्यासाठी पाठवलेले आहेत. हे पत्र जे आहेत त्या अप्पर प्रधान मुख्य सचिव जे आहेत नाशिकसाठी, यांच्या सगळ्यांसाठी काय केलं की यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. ओके, आपल्याला नाशिकचे पत्र भेटलेलं आहे. तर वन व्यवस्थापन वन मजूर या संवर्गाची आवश्यकता आणि सहभागासाठी दिलेलं आहे. तर याच्या संदर्भात जर बघितलं तर वनसेवकसाठी 12,991 पदांकरिता ही जाहिरात येणार आहे ही. आणि ही पदभरती जी आहे ती बघा दोन याच्यामध्ये राबवली जाणार आहे. दोन याच्यामध्ये पहिले काही पदं भरली जातील, त्याच्यानंतर काही पदं भरली जातील. म्हणजे एकदम जाहिरात नाही निघेल, दोन याच्यामध्ये जाहिरात ही निघणार आहे. ओके, आता याचे काम काय असणार आहे बघा. याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्वरूपाचे काम असेल. त्याच्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाचा काम असणार आहे. आता आता ही पदभरती जी आहे ती काय करते की बाह्य यंत्रणेद्वारे हे भरली जायची. आता सध्या काय करले की त्याला गव्हर्नमेंटसाठी काय करणार की हे केले जाणार आहे. आता याच्यामध्ये वन विभागामध्ये विश्रामगृह असतील, शासकीय निवासस्थान असतील, याच्यामध्ये सगळे पदं जे असतील ती पदं ह्यांनी काय केली की भरली जाते. त्याच्यामध्ये खानसामा असतील, त्याच्यानंतर शिपाई, मदतनीस असेल, सफाई कामगार असेल, रखवालदार माळी त्या स्वरूपाचं जे काय असेल ते काय करते की याच्या वनसेवकाची ही पदभरती असणार आहे. आता याच्यामध्ये बघा तर वन विभाग अंतर्गत क्षेत्रीय कामासाठी जर बघितलं तुम्ही तर ही लागणारे मनुष्यबळ जे आहे ते कोणकोणते लागतं. वायरलेस यंत्रणेसाठी लागणार आहे, आपत्कालीनसाठी लागतं, त्याच्यानंतर ना गस्त संरक्षण, अँटी स्मगलिंग, अँटी पोर्चिंग, वनीकरण या सगळ्यांसाठी काय करतं की लागणारे हे आहे. तर इथं यांनी काय केलं की कार्य दिलेलं आहे, ते कोणकोणते कार्य असणार आहे ते. ओके, कशा प्रकारची कार्य दिलेली आहेत. आता ही जर बघा तर वरील माहिती आहे ती 9/12/2024 पर्यंत सदर करायची आहे तुम्हाला. आता ही बाकीची माहिती आहे आता 9/12/2024 पर्यंत ही माहिती काय करेल की प्रत्येक विभाग काय करेल की मुख्य प्रधान सचिवाला काय करेल की हे पाठवणार आहे, प्रधान सचिवाला पाठवणार आहे. आणि त्याच्यानंतर ही जाहिरात निघणार. आता इथे बघा, इथे सगळं सांगितलेलं आहे की किती वनक्षेत्र आहे, किती पदं लागणार आहे टोटल. तर आता तुम्हाला मी सांगतो हे. आता खाली तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो पूर्ण माहिती. हे काही एवढं हे नाही. हां, आता इथे बघा की ही जी पदं आहेत ती गट ड करता पदं असणार आहे ती. गट ड करता पदं असेल आणि 100% सरळ सेवेने भरली जाणार आहे ही. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी तरतूद करण्यात येणार. म्हणजे ज्या डिव्हिजनचा विद्यार्थी असेल त्याच विद्यार्थ्यांना त्यांना डिव्हिजन देण्यात येणार आहे. आता गट ड चे असणार आहे 15,000 बेसिक पे असेल ते 47,680 राहणार आहे. वनसेवक नाव असणार आहे आणि कमीत कमी त्यांना कमीत कमी 10वी पास असणार आहे आणि जास्तीत जास्त 12वी असावी असं सांगत आहेत. त्याच्यानंतर जास्त हे घेतलेले शिक्षण असतील त्याच्यासाठी नसल्याबाबत हमीपत्र लिहून घ्यावं लागत आहे. म्हणजे मी 12वीच फक्त झालेलं आहे, 10वी किंवा 12वी त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ना काय करण्यात येतं की ज्या उमेदवारांनी रोजंदारीमध्ये काम केलेलं आहे त्या उमेदवारांना 10% रिझर्वेशन देण्यात येणार आहे. ओके, आणि त्यांनी ज्या मजुरांनी काय केलं की प्रतिवर्षी 180 दिवसपेक्षा जास्त काम केलेलं असेल अशी अट असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना वनरक्षक मधली जी पदं आहेत ती 25% वनसेवकांमधून पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत ही पदं. ओके, हे मदतनीस हे कार्य काय असणार आहे त्याची त्यांनी काय केली की माहिती दिलेली आहे. कुठे कुठे कार्य दिलेले आहेत हे सगळी माहिती आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी सॅलरी दिलेली आहे बघा. टोटल पदं बघा ही कशी असणार आहे पदं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर प्राप्त माहितीनुसार सध्या 4,545 एवढी पदं कार्यरत आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर आवश्यक जी पदं लागणार ते 8,446 एवढी पदं आहेत. तर टोटल जर बघितलं तर 12,991 पदांकरिता ही पदभरती असणार आहे. वेतन श्रेणी असणार आहे S1 म्हणजे
15,000 बेसिक असणार आहे. त्याच्यानंतर डी असेल 6,900. त्याच्यानंतर घर भाडे येणार आहे 3600 रुपये. स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये. वाहतूक भत्ता 1000 रुपये मिळणार आहे. आणि कायम प्रवास भत्ता आहे 1500 रुपये. असे 28,900 एवढी पगार तुम्हाला हातात मिळणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते ऑफिशियल जे स्टेटमेंट आहे किती पैसे लागतील तर ते सांगितलेलं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की ही आवश्यक आकडेवारी असणार आहे प्रत्येक याच्यानुसार. तर नागपूर वन विभागासाठी 332 जागा असणार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही 1/4/2024 पर्यंत अधिसंख्य वनमजुराची संख्या 332 आहे आणि लागणारे जे आहे ते 189 आहे. त्याच्यानंतर वर्धा वन विभागामध्ये 71 हे आहेत. आता हा टोटल वन विभागाचा टोटल सांगेल मी. तर 726 एवढे सध्या कार्यरत आहेत आणि 1126 लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये 198 कार्यरत आहेत. 647 एवढे लागणार आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 277 आहेत. 1146 एवढे लागणार आहेत. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 411 कार्यरत आहेत. 777 एवढे उमेदवार लागणार आहे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये 210 आहेत. 455 लागणार आहेत अजून उमेदवार. त्याच्यानंतर हे आहे छत्रपती संभाजीनगर वनवृत्त आहे 754 आहेत. 781 एवढे आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढे आहे धुळ्यासाठी 411 आहेत. 520 अजून लागणार आहेत. ठाणे वनवृत्तासाठी 406 आहेत. 481 अजून लागणार आहेत. त्याच्यानंतर पुणे ठाण्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे 393 आहेत. 1175 एवढे आहेत. पुण्यासाठी 304 आहेत अवेलेबल आणि कार्यरत आहेत आणि 507 अजून लागणार आहेत त्यांना. त्याच्यानंतर कोल्हापूर वनवृत्तामध्ये 455 आहेत आणि 831 एवढे लागणार आहेत. टोटल जर बघितलं तर 4,545 एवढे उमेदवार आहेत कार्यरत. अजून लागण्याची संख्या 8,446 असते असणार आहे. टोटल जर बघितलं 12,991 ही उमेदवाराची संख्या असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.